कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर। बरसाने की राधिका नंद गाँव की शाम, बरसाने की राधिका नंद गाँव की शाम। हो इनके पद करूं मैं कोटि कोटि प्रणाम। चले आना जी सुंदर शाम, चले आना जी सुंदर शाम। हमारी हरि कीर्तन चले आना जी पवन कुमार। हमारी हरि कीर्तन में क्षणोक्षणाची करावा विचार। तरावया पार भव सिंधू। दादा मित केलं त्याच्यावरच्या गोष्टी आपण करू शकत नाही। कुठे आवाज येत असेल ना खुर्च्या वगैरे घ्या आणि तिकडे गुमुटपणे करा। कारण का उरला 1 तास कार्यक्रमाला आणि त्याच्यात जर विक्षेप होत असेल, ज्या दादांनी एवढ्या पराकष्टाने हा कार्यक्रमाचं आयोजन केले विजू दादांनी, त्यांना बरं नाही वाटणार। याचसाठी जे बोलायचंय आणि जे क्षणोक्षणावरती यायचंय ते ऐकण्यासाठी आपापली वैचारिक पात्रता सांभाळा। कीर्तन ऐकून माणूस वेगळी प्रदीर्घता निर्माण होते देहातली, पण बऱ्याच जणांचा हा डोक्यावरचा जर विषय जात असेल तर आमच्या आहिराणीत एक म्हण आहे, अति शहाणा त्यांना बैल रिकामा। शाळेत गेलात कुठेतरी प्रिन्सिपल आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याशी चर्चा चालते, विद्वत्तेवरती बोलणं चालू आहे, मग तिथं विद्वत्ता खेटाना। पण कीर्तन आणि कीर्तनाची रूपरेषा ही शास्त्रीय पद्धतीतनच राहील। इथं मी येऊ का माझा बाप येऊ, परंपरा आमच्या साधू संतांनी जी घालून दिले त्या परंपरेला लावूनच आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा करू। क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तडी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग। विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना स्वैराचारानं धावपळ करणाऱ्या समाजाला 5 फूट साईंचं गोरान गोमटा असा नरदेह दिला। तो मानवी नरदेह भेटल्यानंतर माणसं सैराट वागायला लागले। सैराट या शब्दाचा अर्थ आहे मोकाट। ज्या सैराटने धूम घातली डोक्यात, सैराट म्हणजे मोकाट ज्याला वडण नाही, सैराट म्हणजे जो व्याख्यात बसत नाही, सैराट म्हणजे ऐराणीमा मातेल। हा जो सैराट शब्द आहे, हा सैराट जीवन जगण्याचा जो अर्थ आहे
आणि या अर्थाच्या पलीकडे जाऊन जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं की ही सैराट वागणारी आणि स्वैराचारानं धावपळ करणारी माणसं जन्माला येतात, मरतायत माणसं म्हणून आणि स्त्रिया म्हणून आणि माणुसकीचा धर्म म्हणून जगायला पाहिजे, यांना तो विसर पडला म्हणून पहिलीच खूनगाठ दिली. अरे जगताना विचार करा, पण तो असा नाही 4 महिन्याने 6 महिन्याने 3 महिन्याने, क्षणोक्षणी हाची. प्रत्येक काळा आपल्याला घेऊन जातोय. असं म्हणू नका 3 दिवसानंतर नाही, 6 दिवसानंतर नाही, महिन्यानं 2 महिन्यानं नाही. प्रत्येक क्षणाला आपण काळाच्या तोंडात जातोय. आणि काय इगो घेऊन बसले डोक्यात की मी मरणार नाही असं. अरे प्रत्येक जण मरणार आहे इथं, फक्त भ्रम आहे आपला. मनापा गणशे मी काही जावाव नाही बुवा, चांगला निघे घ्यात कोरोना मा. ज्या इस्ता पैसा सोर उडेत त्यास ना पोरेस नाही सांगते ना बाबा. डॉक्टर साहेब असले 7,000 ल्या या भाऊनी किट बी बांधल्या तर चेटांनार बी सांग द्या. तेव्हा कळालं की विचार करत असताना की किती क्षणभंगूर आयुष्य होतं हो आपलं. मग तो विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय? दुःखाच्या पलीकडे जाऊन अतिशय सुखाचा विचार करणं. भवसिंधू म्हणजे दुःख, संसार म्हणजे दुःख. डोळ्यातनं 2 प्रकारचे पाणी येतात, एक गरम पाणी वाहत आणि एक थंडगार पाणी वाहत. न कळत अतिशय डोळ्यातनं थंडगार पाणी आलं, समजून घ्या ते आनंद अश्रू आहे. आणि जर आपल्या डोळ्यातनं गरम अश्रू निघाले तर समजावं कैक जन्माचं पाप आपल्या डोळ्यातनं वाहतंय. आणि ज्या दिवशी कळतं त्या दिवशी वेळ सापडत नाही. ज्या दिवशी कळतं त्या दिवशी आपल्याला देहाचं महत्व कळतं, पण हा देह सापडत नाही. मग क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. भवसिंधूच्या पलीकडचं दुःख ओळखायचं असेल, पाहायचं असेल तर आपल्याला जनसंठेशन दिलं, त्याचं नाव शरीर. या जनसंठेशन कडनं नरकाची यातना आणि याच जनसंठेशन कडनं स्वर्गाची यात्रा. हे जे शरीर आहे ना प्रत्येकाला भेटलेलं, जे आपण इगो करतोय, मन सारखं नाक नाही, मन तब्येत सारखी तब्येत नाही, मन डोळ्यासारखा डोळा नाही, म्हणे हाईट सारखी हाईट नाही. मी बी गली मा फिरस असं 14 फिरस, म्हणे बी तब्येत सारखी तब्येत नाही बा. आमने बी मोठ्या आल्या भाऊजाया, आमना बी तो बारी बरेलपणा काट टाकते. आता मोठ्या भाऊजाया मी जरासा चालायला लागलो, लगेच आमने भाऊजाया केसर मग सांगते देखो आपलं खापर चालणं. आता माझं पोट मोठं आहे, आमच्या मोठ्या भावजा आणि आम्ही ग्रामीण भागातले लोक थट्टा मस्करी केल्याशिवाय आमचं पोट भरत नाही. मुद्दाम आको लागीस तर भाऊ जायच ना, देख जरासं असं चालू त्या लगेच म्हणते देखो आपला खापर होऊ ना. हा आनंदाचा क्षण शरीरातच भेटतो. थट्टा मस्करी का असं गोठ्यातले ढोर दिसले का तुम्हाला थट्टा मस्करी करताना? आणि जास्त थट्टा मस्करी सैन वसनी समजली ढोरे वतीन द्या. एकच बहीण लेटाई वाजणे आवडणं. तुम्ही बाकी ना तर असं वाजीना जसं काय मी बचत गट ना हप्ता वाटालेले बा. आणि बाकी नसल्या असं दा की साडेकाठ जास्त टाया वाजी ना तावलं की 10,000 रुपये मागायली दिद्या ना दिद्या. हे जे हसणं ना ही फक्त माणसाला भेटलेली कला आहे. हे जे हसलात ना तुम्ही, ही दुसऱ्याला नाही, जनावराला हसता येत नाही. ही फक्त माणसाला भेटलेली कला आहे. हिचा वापर करण्यासाठी सावधान इशारा दिला. आयुष्य खातो काढ सावधान. आयुष्य प्रत्येक क्षणाला संपतय आणि काळ आपल्याला बोलवतोय, ये इकडे ये इकडे ये इकडे, मी तुझी वाट पाहतोय, ये इकडे. घडी घडी काढ वाट यांची पाये, घडी घडी काढ वाट यांची पाये, घडी घडी काढ वाट यांची पाये, घडी घडी काढ वाट यांची पाये. हरि
अतिशय पूरक आणि पोषक प्रमाण दिलं की घडी घडी काळ वाट याची. काळ वाट पाहतो, काळ घेऊन जातो. आवाज गेला त्याचा अजून. आणि काळ आपल्याला घेऊन जाण्याच्या अगोदर मी माणूस आहे आणि मी माणसासारखं जगलो पाहिजे बुवा. कितीही आयुष्यात कमवा, धन दौलत इस्टेट बारदान पैशाच्या गाद्या करा, त्या गादींवर झोपा, शांतता नाही लागत. हे जे काही कमवून ठेवतो आपण आणि कमवल्यामध्ये आपण जे शोधतो की मला सुख सापडेल बुवा, प्रत्येक पावला पावलावर दुःख सापडतं. आणि सुख जर पाहायचं असेल तर संत समागमी धरावी आवडी. संतांजवळ बसा. एमडी डॉक्टर कडे जा का एमडीच्या पलीकडे जा. डॉक्टर तुमची नस पाहिल, डॉक्टर तुमचा हावभाव पाहिल आणि बदबद गोड्या लिहून देईल. पण जर साधूकडे गेलात, गुरुकडे गेलात तर गुरु आणि साधू तुमचं हृदयाचं दुःख विचारेल. आणि हृदयाचं दुःख कोणीही विचारत नाही. आजकाल हृदयातलं दुःख विचारायला माणसं शिल्लक नाहीत. हसून हाडकं मोडायला, टिंगल करायला, आपल्या मागे पुढे कुचबुजू करायला. कमी लोकांची उत्पत्ती नाहीये. आपलं इथलं तिथलं चांगलं उद्या चुंग्यान आपल्या नावानं दोनत होतीस. माणसे होत का बाया होत, दुसऱ्यांना चाव्याशिवाय पोट भरसच नाही. आणि ही माणसाला आणि माणसाच्या स्वभावाला आणि माणसाच्या शरीराला भेटलेला श्राप आहे. यानं त्यानं चावय तो सुखना मरशी बुवा. हे जे काही भेटलेलं आहे ना आपल्याला सोपं नाहीये. पण दुसऱ्याकडे बोलणं आणि दुसऱ्याचं काहीतरी पाप आपल्या माथ्यावर घेणं याच्यापेक्षा संतांची संगत घ्या ना. संतांजवळ बसा, परमार्थाचा आनंद घ्या. लोक संतांचा आनंद आणि परमार्थाचा आनंद घेत नाही. लोक वेगळ्याच दिशेने वाहतात. 1.5 महिन्यापासून कीर्तन चालू होते. प्रत्येक गावगायका पहिली एकच प्रश्न आहे, बाबा तुमच्याकडे कोणी हवा आहे? अरे कीर्तन करायला काय विचारायला पाहिजे बाबा? सांगा ना, मला नामचिंतन करता येत नाही, कसं नामचिंतन होईल सांगा ना बाबा. मी माळा कशी जपली पाहिजे, माळा कशी धरली पाहिजे, मी माळ जप करायला बसलो तर माझं चित्त लागत नाही, सांगा ना. या खुब्या विचारा ना. कचटे गे कचटे बाबा तुमच्याकडे कोणी हवा आहे? आता पहिलेच माझा स्वभाव असा खरा आहे, मी डायरेक्ट जाळ मोठं टेम्पोटी देतो, तुम बापनी हवा होती. अरे जे आपल्या कामाचंच नाही किंवा ज्याला विचारायचंय तो त्या लेव्हलचं नाही. आम्हाला देवाबद्दल विचारा, आम्हाला संतांबद्दल विचारा, आम्हाला एखाद्या भजनाबद्दल विचारा, एखाद्या चाल, एखादी काहीतरी अध्यात्म क्षेत्राचं विचारा. ज्या क्षेत्राचं आम्हाला आवड नाही त्या क्षेत्राबद्दल बोलू नका. आणि मग मानवी देहात आल्यानंतर प्रत्येक माणसाने हे विचार की आम्ही कशी संगत करावी आणि आमचा उद्धार कसा होईल. आणि उद्धार होण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, संत समागमी धरावी आवडी. इस्ती धरावी आवडी नाही तर करावी परमार्थाची तयारी. परमार्थ आवड, परमार्थ सवड, परमार्थ निवड हे भाग्यवान माणसाचे लक्षण आहे. नाही तर काही काही बहादर नागपूर ते शिरपूर गण लावतच, पाहिजे तिथला दव्या कपडा घालतच आणि आव दुयानाच बाजार मग गावडीच नि दलाली करतस. यांना काय म्हणाल तुम्ही? बुद्धी पुरस्कार लोक आहे. दाखवण्याचा आवेश अतिशय खतरनाक. आणि तीच नागपूर तर शिरपूर गंध लावणारी माणसं कीर्तनकारातले पुढे पुढे करायला बी त्याच, कीर्तनकारांजवळ गप्पा मारायला बी त्याच, 40 गावना बाजार हो का दुयाना बाजार हो दलाली खावाल बी पुढे त्याच. मग याचे परिणाम भोगावे लागतील ना. इथं आपण या भूलोकात कर्मभूमीत कर्म करताना व्यवहार शुद्ध करण्यासाठी आलेलो. इथं नजरेचा व्यवहार आहे, इथं वाणीचा व्यवहार आहे, इथं देहाचा व्यवहार आहे, इथं अर्थजन्याचा व्यवहार आहे. पैसाचा व्यवहार हा तर नंतर पाहिला जातो. हो, जीवन जगत असताना 2 लोकांनी गलीतनं चालत असताना चहा प्यायला बोलवायला पाहिजे, याच्यासाठी वाणीचा व्यवहार शुद्ध लागतो. जीवन जगत असताना 2 लोकांनी आपल्याला खुर्ची दिली पाहिजे, याच्यासाठी चारित्र्याचा व्यवहार शुद्ध लागतो.
आणि तो व्यवहार शिकवत असताना देव दुय्यम स्थितीला आहे. पहिले स्थितीला आई वडील आहेत. ज्या घरात आई वडिलांची सेवा झाली, ज्या घरात सासू सासऱ्यांची सेवा झाली, तो व्यवहार देवाला आवडतो. मग हीच थोर भक्ती आवडते देवा. फक्त काय करावं लागतं? संकल्पावी माया. संसारातली मायेला फक्त ब्रेक द्यावा लागतो, हँड ब्रेक द्यावा लागतो. आणि हँड ब्रेक दिल्यानंतर काय होतं? फक्त संसारात ज्या घरात म्हातारे सासू सासरे त्यांच्या सोबत फक्त जेवणाला बसा तरी तीर्थक्षेत्राचं पुण्य आपल्या पदरी खेळायला येतं. या टाया फक्त कोणी वाजत ज्या खरोखर प्रामाणिक पण मगर सासू सासऱ्याच्या सेवा करतेस त्या बायाच नाही वाजत. कारण बोलल्यानंतर अर्थाचा घाव आणि अर्थाची पटकर्ता कोणाला कळते? एखादं पोरग रस्त्याने चालतंय, पडल्याबरोबर जे एखादी बाई लगेच किन करते, हे बाई पोरग पडलं ग बाई, किती लागलं त्याला. हे शब्द कोणाचे येतात? आयराणी मायक म्हणे, जिनं पोट फाटस तिले मया दाटस. मग हे जे आमचे शब्द ते कोणाला कळतात? जे पात्रतेने आणि पवित्रतेने पंढरीश पांडुरंग परमात्माला आपल्या आई वडिलांमध्ये जी लोक पाहतात त्यांचा जो व्यवहार आहे, तो व्यवहाराच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे आणि नका डोळे धुरे भरोनी राहू. अरे जर आपल्या आई वडिलांमधला पांडुरंग आपल्याला दिसला तर आपल्याला मूर्तीतला पांडुरंग शोधण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला आई वडील जिवंत असताना जर तुम्हालाच त्यांचं महत्व कळालं नाही तर तुमच्या डोळ्यात काय धूर गेला? अहंकाराचा गेला, ममत्वाचा गेला, कुठला लोभ सुटला? या लोभातनं निवृत्त होण्यासाठी सांगितलं की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. पुन्हा घटिका दिली की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काढ सावधान. सावधान अवस्था प्राप्त झाली का संधी चालून येते. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची आवड झाली का व्यवहार शुद्ध होतो. आणि हे जे साधू संत शिकवतात त्या साधू संतांकडे गेल्यानंतर पहिलीच मागणी आणि पहिलंच साकडं घालावं, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. पांडुरंगाला साक्षी ठेवून साधू संतांची सेवा मागत असताना आम्ही जन्माला आलो हे निमित्त सापडल्यानंतर ज्यांच्यामुळे जन्माला आलो हे ज्या दिवशी कळालं त्या मातापितांच्या ऋणातनं मुक्ती किंवा त्या मातापितांच्या ऋणातनं आपल्याला काहीतरी संधी प्राप्त झाली की त्या ऋणाचं सोनं करावं म्हणून या होडकर परिवारातले चिरंजीव ज्यांनी ठरवलं की जे दादा त्यांचे वडील आदरणीय परमपूजनीय वैकुंठवासी नानासो शिवाजी जिगा होडकर याच्यावर लिहिलेलं नाहीये की कितवं पुण्यस्मरण आहे. पहिलाच वर्षश्राद्ध या संपूर्ण होडकर परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आईसाहेबांचं मार्गदर्शन घेऊन दोघं धर्मपत्नी त्या दादांचे त्यांची बहीण या संपूर्ण कुटुंबाचा एकोप्यानं विचार ठरला. आणि तो विचार ठरवत असताना ज्या शोभाताई आहेत, संजय दादा आहेत, विजय दादा आहेत, यांनी वडिलांसाठी काहीतरी करावं. मग काही लोक नाशिकला जातात, पिंडदान करतात. काही लोक काशीला जातात, पिंडदान करतात. पण काशीला पिंडदान केल्यानंतर किंवा नारायण नागबल्ली केल्यानंतर ए पोरांनो खाली बसा, उपगणना कराय करणं असलेस किती जण फिरायलो मी आता
काय सांगावं, मी घर नसले उगीच ना आता फिरायनो जेस ना कटाया तेच ना वाहनो. जे वडिलांसाठी पिंडदान करावं लागतं, आईसाठी पिंडदान करावं लागतं, किंवा घरातलं कोणीतरी गेलं म्हणून करावं लागतं. मग ज्या वेळेस आपण नारायण नागबलीला बसतो तेव्हा फार मोठी टांगडच्या टांगड असते, भरपूर लोक असतात, तिथले ब्रह्मदेवता भूदेवता असं मंचावर बसून मंत्र म्हणतात, पाणी टाकायला लावतात. नकळत आपल्याकडनं साधना होत नाही, कोणत्या देवावर पाणी सांगितलं का कोणत्या देवावर टाकलं जातं. जे नारायण नागबलीला गेले असतील त्यांना लगेच कळेल. पण तिकडे गेल्यानंतर ती विधी पूर्ण होते का नाही होते हे आपलं मन समाधान नाही होत. पण आपल्या दारी आपल्या वडिलांसाठी नामचिंतन जर केलं गेलं, हे जे नामचिंतन असतं ना, ही खूप जीवनातली मोठी साधना आहे. नामचिंतन म्हणजे साधं समजू नका तुम्ही. कोणाच्याही दारी उत्तर कार्य गंधमुक्तच्या निमित्ताने कीर्तन होऊ शकत नाही. बारसं घ्या, पाची घ्या, कोणत्याही बाळाची होऊ शकत नाही. याच्यासाठी भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. कारण का, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचे चिंतन म्हणा किंवा हरीचं नाम म्हणा हे भेटत नाही. पण याच्यासाठी असेल पूर्वजांची पुण्याई तोची मुखी गाई हरीचे नाम. पूर्वजांचं पुण्य, दिवंगत आत्म्याचं पुण्य आणि जी मंडळी करते त्यांचं पुण्य ज्या वेळेस उदयाला येतं त्यावेळेस आपण समजावं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठाले कृपा केली, तेव्हा या विठाले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठाले कृपा केली, तेव्हा या विठाले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठाले कृपा केली, तेव्हा या विठाले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पांडुरंगाचा आशीर्वाद, साधू संतांचा आशीर्वाद, गुरुजनांचा आशीर्वाद तो एकाचदा आपल्याला भेटलं का मग आपल्या घरी उत्तर कार्य गंधमुक्त, प्रथम पुण्यस्मरण, बारस, पाची या निमित्ताने कीर्तन होतं. आणि त्याच्यातलंच एक निमित्त शिवाजी दादांसाठी त्यांच्या दोघही चिरंजीवांनी केलेलं, संजय दादा असतील, विजय दादा असतील, दोघही मोठ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात आणि मोठ्या म्हणजे अतिशय आपली जबाबदारी सांभाळून धर्मशास्त्र नीतीचा व्यवहार सांभाळत असताना आज सगळ्या सोयऱ्यांना, नात्या गोत्यातील सर्व मंडळीला बोलवून वडिलांसाठी जे केलेलं नामचिंतन आहे, हे नामचिंतन सगळ्या सोयऱ्यांनाही फायद्याचं आहे, त्यांनाही फायद्याचं आहे. मग बरेच जण म्हणतील महाराज आमले इस्तबला येली ना, आमले काय फायदा होई सगळ्या सोयराजले, इथलं भाडं तोड. आपण ग्रामीण भागातले लोक आता बरं झालं ते की बायासले एसटी फ्री होई, हे सोपं नाही. पण जे काही सगळे सोयरे येतात, नामचिंतन करतात, टाळी वाजवतात किंवा घरची मंडळी टाळी वाजवते, आणि ज्या दिवंगत आत्म्यासाठी ही जी नामचिंतनाची साधना चालते ही विचारपूर्वक करावी लागते. उत्तर कार्य गंधमुक्त आणि प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन या भूलोकातला प्रवास भुवर लोकाकडे त्या आत्म्याचा जात असताना 16 गावांचा प्रवास अडथळे निर्माण करतो. मग तिथं इस्टेट, धन दौलत लागत नाही, तर तिथं नामचिंतनाची साधना लागते. आणि नामचिंतनाची साधना हे मी नाही सांगत, गरुड पुराण सांगतं. हे मी नाही सांगत, हरिपाठ सांगतो. हरिपाठात सुद्धा ज्ञानोबा राय सांगतात की ज्या घरी
कीर्तन प्रवचन ध्यान धारणा होते दिवंगत आत्म्यासाठी केलेलं ही जी घटिका असते या घटिकेसाठी ज्ञानदेव म्हणे झाला हरी पाठ किंवा ज्ञानदेव सांगे झाला हरी पाठ परिणाम काय झाला पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सोपा करत असताना बरेच जणांच्या डोक्यात अशा मुंग्या झडतात यांच्या वडिलांचा मार्ग मोकळा होईल मग आम्हाला काय फायदा ज्ञानोबराय सोपं विधान करून सांगतात अरे पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सोपा होतो पण भगवंताचं चिंतन भगवंतासाठी केलेली टाळी भगवंतासाठी वाजवलेलं गायन केलेलं आणि भगवंतासाठी रममान झालेला जीव ज्यावेळेस भगवंताच्या नामात तल्लीन होऊन जातो त्यावेळेस हरिपाठातलं प्रमाण देऊन सांगतात हरिपाठ कीर्ती मुके जरी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याच देहाला पवित्रता होते नामचिंतनाने आणि जे काही भजन जे काही स्वर तुमच्या कानावर पडतात ती सकळ मंडळी महाराज मंडळी आपल्याच धुळ्या नगरीतील ज्ञानोबा माऊली असतील आदरणीय आमचे दादा परशुरामजी महाराज आमचे लहान गुरुबंधू रुपेश महाराज आणि संपूर्ण मागे पुढे उभी राहणारी मंडळी मला वाटतं नावांची यादी कुठे गेली त्या लिहित हार्मोनियम वरती दादा आहेत विनेकरी बाबा आहेत आदरणीय दादा म्हणजे आता एकेकाचं नाव घेण्यापेक्षा सर्वच तोला मोलाचे अधिकारी मंडळी आहेत गाव एकच का काय धुळ्यातलेच वा खरं तर मला तुमचे सर्वांचे पोशाख वगैरे पाहून खरंच आनंद वाटला नाही तर काही काही लोक आता निया तथा पिव्या आणि निया आणि पिव्याच मग काय बोलत ते समजत नाही कारण जो एक क्वालिटीचा दर्जा असतो वारकऱ्यांचा तो एकदा जर वजनात राहिला ना तर कीर्तनकारावर सुद्धा इम्प्रेशन पडतं की नाही मंडळी तत्पर चांगली दिसते
आणि तुम्ही टाळ वगैरे वाजवण्यात तत्पर आहात. तुमचंही गायन सुंदर आहे, इकडे उभे आहेत दादा, तुमचंही गायन सुंदर आहे, हार्मोनियम सुंदर वाजवतात. पण कदाचित नाव नसल्यामुळे नाव घेतलं जाणार नाही असा विचार करायचा नका की त्या बेरटणी फक्त हिरवा हिरवा असणार नावेली नात बा. तसं काहीच नसतं. आता आमचे इतके प्रेमी मंडळी आहेत, हे निजामपूरचे बाबा आहेत, आमचे ताड्याचे बाबा आहेत, हे साडूबा मागे आहेत विजूदादांचे जुनवण्याचे. त्यांच्यातच सर्व सगळ्या सोयऱ्यांच्या गावात मी कार्यक्रम करून नंतर इकडे विकेट पाडायला आलेलो आहे. प्रत्येक जणाच्या गावी 2-2, 5-5 कार्यक्रम झालेले आहेत. हे कुरंगीचे बाबा आहेत, त्या म्हणे तुम्ही आमले दिसतातच नाही, म्हणतो मी तिथला बारीकच नाही. आता जवळ असतात पण कधी कधी नाही होऊ शकत. आणि जेवढं लांब असलो ना तेवढं प्रेम वाढतं. एकदा का वय पुढे गेला तुम्हाला गावकडे येऊन का लगे तुमले छान आऊ बदरवी जाईल. तुम्ही 2-4 जावा 500 लगे गरमा दांगडो गो जाव माणूस केली कोणले बी लईयस ही सर म्हणजे नाही मानना का लावा होई नंतर दांगडो. सर्व प्रेमी मंडळी आहे. विजूदादांच्या शेजारी बसलेले आमचे काका साहेब आहेत बरं विजूदादाचे. हो, काकू आणि काका दोघं आलेले आहेत आणि ते एकदम म्हणजे आज परीक्षा देखतील म्हणे आली काय शेण काय नाही बुवा. अतिशय गोड स्वभाव आहे माझ्या काका काकूंचा आहे. आणि महाराष्ट्रभर ज्यांची ज्ञान मंदिरा म्हणून ओळख आहे, यूट्यूब चॅनलला बरेच कीर्तनकारांना ज्यांनी मोठं केलं, ते एका शब्दावर ते दादा आज इथं आले. ते विजूदादांचं प्रेम म्हणा किंवा त्यांचा एक ओलावा म्हणा प्रेमाचा. आणि मी बऱ्याच पोलीस साहेबांच्या घरी कार्यक्रम केलेत, बऱ्याच म्हणजे खूपच. पण जो ओलावा या दोघं बंधूंच्या प्रेमातनं दिसला तो इतर ठिकाणी पाहायला नाही भेटला. कारण सगळे सोयरे बहीण मामबहिणी फुईबहिणी जिजबहिणी आकड सासवा बट्यान बटान बटान बटा. नातं गोतं बोलवणं म्हणजे सोपं नाही राहत. कोणी काय दिनं कोणी नाही दिनं म्हणे त्याची पत्रिका लिख दिनं कोणी देऊ लिहू नका आमनं बी नको तुमनं बी नको. आणि ज्याला काही देणं होई त्यांनी फक्त कीर्तन करणं हात मागाल देवानं. ज्ञान मंदिरावाले दादा स्वतः हजर झालेले आहेत. मला असं वाटत होतं की ज्ञान मंदिरावाले दादा एकदम मनगत तब्येतले होती बा. बऱ्याचदा फोनवरच गोष्टी झाल्या त्यांच्या का हो या असं तसं. पण जेव्हा ते समोर उभे झाले अर म्हणतो तब्येतले तर एकदम बारीक आहे त्या. आपल्या परवडतीन कुठे बी गाडी गोडीवरली जावले. हो हो. आणि ज्या माणसाकडे प्रेम राहतो तो स्वतःहून येतो. अहंकारी माणूस येत नाही. अहंकारी माणसाच्या कपाडावरच्या रेगा सांगतात मी मातेले का उतरेले बुवा. प्रेमी माणसाचा चेहरा फुललेला असतो. प्रेमी माणसाच्या घरी जा. प्रेमी माणूस चटणी भाकर दिल खायला पण त्याच्यात प्रेम राहील. आणि खुदपसंत ना गरजा गुलाबजामन काही पण आपले विचारितो लिशात का मग का घर बांधली जातो का. ही वैचारिक पात्रता आहे, विचार करण्यासारखा विषय. गोड साऊंड आहे दादा तुमचा. कुठला साऊंड आहे. आरवी आपले अतिशय चांगला साऊंड आहे. थोडासा निम्मन आवाज कर लीजिए. चांगला आहे सर्व काही अतिशय. मला तर इथं आल्यानंतर एक विचार आवडला बुवा या परिवारातला, होडकर परिवारातला. मी जसं काही घरात एंट्री केली तसं लहान मुलांपासनं तर प्रत्येक ताई माई अक्का लगेच पाया पडायला आले. जे तुम्ही पाया पडायला आले ना, हा जो संस्काराचा गुण विचारपूर्वक ऐका. हा जो संस्काराचा गुण आहे, या घरात सासू जिवंत आहे म्हणून तो गुण उमटून आला. नाही तर अशा हजारो घरांमध्ये जातो आम्ही. जटे अशी बॅग ठितीनी लगेच विचारतो ते बाबा हात पाय धुल्यान जेवणले बटल्या समजिलो आई एकदम मकान कणीस ना ग ताट ना ताट खांडवी वा. लव लेशच नाही ना, अजिबात नाही ना. ज्या घरी गेल्यानंतर तिथले नातवंड तिथल्या सुना तिथले मुलं लगेच नमस्कार करत असतील तर समजून जावं यांच्या हृदयात पांडुरंग वास्तव्य करतोय. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. ही नम्रतेची लक्षणं आहेत.
आणि ज्या घरात नम्रता असते तिथं लक्ष्मी पाणी भरते. ज्या घरात दया असते त्या घरात स्वतः पांडुरंग अगदी विचारांची शुद्धता करत असतो. काही काही लोकांच्या घरातनं सोन्याचा धूर निघतो. फक्त त्याच विचारा का हो आबा काय चालणं काय चालेल भाऊ, तोंड पंगराला जावं तर पाय उघडा पडतं, पाय पंगराला जावं तर तोंड उघडा पडतं. तू येंडोसल पाडणं डबं खिसामा ठेव, तुला केरोज बी पिणं पडी ते. काही काही बाया इतके विचारवंत असतात, कोणी स्वर देण्याचा प्रयत्न करू नका, भलेच माईक बंद करा, कारण थोडासाही विक्षेप झाला सर्व लिंक तुटून जाते. आणि मोबाईल बंद कर ठेवा मनासहित. बोलून घ्या दादा, काही अर्जन असू शकतं बरं का. आजी गाव मिळून जायला ना समोरच भेटेल, मग तुम्हाला मनावर काय ध्यान होईल. आणि मिस कॉल कोण आहे नेमन देखल्या. एवढा मोठा दांगडो कीर्तन न उभा राहायचा, हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि एवढा विचार, हा मोबाईल आणि फटफटी इतक्या घातक आहेत महाराज, इतका विचार करावा लागतो. काही काही वेळेस जे प्रेम घरात संस्कृतीने ओतलं पाहिजे ना, ते प्रेम रस्त्यावर असं वाहताना दिखस. इतका बिकट विचार करावा लागतो. रस्त्यावर जे प्रेम सासूचा नमस्कार करायला पाहिजे, सासऱ्याचा नमस्कार करायला पाहिजे, मोठे लोकांचा नमस्कार करायला पाहिजे, नवऱ्याच्या आज्ञेत राहून प्रपंचाचा आनंद घेतला पाहिजे, ते प्रेम इतकं रस्त्यावर ओतून वाहतं. तो भाऊन भाऊ गाडी चालावत आणि आका नाका बकुट देन खांद्यावर ठेदेस. आणि काय बुनून 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 कानमा करस. दोन हावेवर गाडी कथा तरी हटकडस. तो पहिले सांगतो देख बरं बुनू बुनू कर नको, मी एखादा कंटेनर मगाल दिसू तवय नको म्हणजो डोळ्या बांधिव न राम. हे सोपं नाही. काही काही बाया तर इतक्या विचारच करत नाही. काही काही नवराशी इथल्या गप्पा मारा मा गुंग काय घर गप्पा मारायला भेटत नाही का काय. तो पदरपटा चाक मा येऊ येऊ करस. आपल्याला गाडी पुढे घेऊन गाडीचे काच उतरवून सांगावं लागतं, ताई वा का तो पदरावर उभी जशी घसडाई. परिणाम काय, विचार करण्याची अशी घटी काय महाराज. आज एक काळ असा होता, जर आपल्या अंगठ्याला जरी लागलं ना तर शेजारी दवाखान्यात घेऊन जात होते आपल्याला. पण आता अशी वैचारिक पात्रता आहे, कोणत्याही हायवेवर आपला ऍक्सिडेंट होऊ द्या, आपल्याला उचलणारे कमी आणि व्हिडिओ काढणारे जास्त आहेत. मग व्हिडिओ काढणारे आणि फेमस करणारे कमी नाही, पण दुःख नाही ना. याच पारोड्या चौफुलीला पुढे एक उड्डाण पूल आहे, तिथून नवरा बायको गप्पा मारता मारता काय झालं काय नाही वरून खाली पडून गेले. दोघांनाही दुगदुगी होती की त्यावेळेस जर कोणी सहकार्य केलं असतं की त्यांना पारोड्याला म्हणा का धुड्याला म्हणा दवाखान्यात घेतलं असतं तर ते वाचले असते. पण त्यांना वाचवणारे कमी आणि व्हिडिओ काढणारे जास्त होते. मग कदाचित ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सर्व माता मावल्यांना फेट्या सहित नमस्कार करतो. हा विचार करणं गरजेचं आहे. बोला ना, घरी गप्पा मारा, प्रेमच करायचंय ना. प्रेमासाठी किती काय पडलेलं आहे सर्व काय. या काळ असा होता, या खानदेशातल्या बाया इतक्या विचारवंत होत्या. नवऱ्यासोबत फटफटीवर बसताना चपल्या हातात धरून गावाच्या बाहेर जायच्या आणि मग गाडीवर बसायच्या. मी तो काळ पाहिलाय आमच्या आजोबांच्या आमच्या वडिलांच्या काळात, की पायातली चप्पल गावाच्या बाहेर दरवाजा बाहेर ती बाई घालायची मग गाडीवर बसायची. आणि गाडीवर सुद्धा बसताना मधमैन एक कुत्र चालणं जाय, इथला नवरा बायकोच ना अंतर राहे. ते आजींना पटेल तो विषय, त्या आजीच ना टाइमली होता ना. ते 2-4 दिवसापूर्वी आम्हीही गाडीवर गेलो. मनी बी तब्येत तिने बी तब्येत, ती बी डेव डांगर मी बी डेप न पोत.
आम्ही बाजार करायला जात होतो, गाडीवर बटणं, ती मागणी कडी तरी बटणी, मी पुढे हँडल, ती गाडी अशी डगडग करे. तिला म्हणता पुढे सरक ना, नाही ना कीर्तन कारशत तुम्ही लोक काय म्हणतील, म्हणता घसाडायचा सुद्धा लोक उचला लिहितील का. तू दुनियाने डबलनी, मी कथा. आपली गाडी देखो उच्ची, पाय टेकावतात नाही, तुनी हाईट कमी, मी जेमतेम. तू पाय टेकाल जशी माल्ली मारशी, आणि आपण लोके पटाकडे चावतीन. देखा हो या दुनियाना ज्ञान देतच, आणि या देखा फुटबॉल नगत गई घ्या. ती मला सांगायची, अहो हे तुमचं सांगणं बरोबर आहे, पण जर कदाचित मी तुमच्या जवळ बसली तर लोक काय म्हणतील, याला म्हणतात मर्यादा. आणि हा मर्यादाचा विषय घरोघरी जपणं गरजेचं आहे. मर्यादा एकदाच्या सुटल्या तर घरात महाभारत होतं. मर्यादा एकदा घरात घुसल्या की रामायण होतं. एकच दा जीवनात मर्यादा रावणाने सोडली, काहीच गरज नव्हती सीतामायांना घेऊन येणं आणि साधूच्या गणवेशात येणं. केवढा बिकट विचार आहे. विवेकजन्य विचार केलाच नाही, अविवेकजन्य विचार. काही काही लोक कल्याणकारी विचार करतच नाही, फक्त तात्पुरतं, ताजा लाना ताजा खाना. जर अविरतपणे अविवेकजन्य जर विचार कराल ना, तर उद्या आपल्या लेकरांना सुद्धा सुखी ठेवायचंय, हे जे माता पिता विचार करतात ना, मग आपली पोरं कधीतरी आपण गेल्यानंतर कीर्तन करतात. मग आपण गेल्यानंतर कधीतरी त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. सोपी घटिका नाहीये. ज्या वेळेस बिभीषणजींनी सीतामायांना रावणजींनी चोरून आणले, शब्दाकडे लक्ष द्या, मी रावण नाही म्हणत, रावणजी म्हणतोय. कारण रावणजी का अतिशय पंडित ज्ञानी माणूस होते रावणजी. तेवढा अभ्यास आपला नाही ना, तेवढी पात्रता आपली नाही. तेच रावणजी जेव्हा सीतामायाला घेऊन आले तर बिभीषणजींनी भावाला सल्ला दिला, म्हणे दादा जे झालं ते जर विसरायचं असेल आणि आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल ना, एकच हात जोडून प्रार्थना करतो, तू माझा मोठा भाऊ आहे आणि विचारपूर्वक तुला सल्ला देतो. मी तुला सल्ला द्यायला पाहिजे एवढा मोठा नाही, पण आपण एका कुटुंबात आहोत, एका आईची लेकरं आहोत, तू मोठा आहेस म्हणून एक सल्ला द्यायचं एकच काम आहे फक्त. दादा जशी सीतामाईला घेऊन आलाय ना तसं देऊन दे, आपलं काहीच वाईट होणार नाही. भर सभेत प्रामाणिकपणे सल्ला द्यायला गेला तर रावणाने लगेच छातीत लात मारली आणि खाली पाडलं. बिभीषणजींना अतिशय दुःख झालंच नाही बरं का. कधीतरी रामायणापर्यंत जा, अनेक वेगळे वेगळे कपडे घालण्यापेक्षा कधीतरी रामायणात जा. स्त्रियांचा पुरुषांचा काय आदर आणि सन्मान असतो संस्कृतीचा, तिथं शिकायला भेटेल. लात मारली भावाने तरी बिभीषणजींना राग नाही. पुन्हा उभे राहून सांगतात, दादा मी तुझा पाया पडतो, तू लात मारली मला अजिबात राग नाही, पण खरंच या निशिचरांचं जर कल्याण करायचं असेल, या राक्षसांचं जर कल्याण करायचं असेल, दादा फक्त सीतामाईला परत कर, ठेवू नको, नाही तर सर्व नसता नाबूत होऊन जाऊ. पण हा शब्द ज्यावेळेस भर सभेत इंद्रजिताने ऐकला तर इंद्रजिताचा शब्द होता, हे कायर निकल जा हमारी नगरी से, जाओ वनवासियों के पास. तुला जर एवढीच काळजी वाटते ना त्यांची तर तू चालला जा, आमच्या नगरीत राहू नको. भावाने लात मारली याचं दुःख नाही, पण जो पुतण्या माझ्या अंगावर खेळला, मी ज्याचं बोट धरलं, ज्याला लंकेभर फिरवलं, तो पुतण्या माझं बोट धरून चालत होता, तो पुतण्या मला सांगतो, हे कायर निकल जा हमारी नगरी से, आणि बोट दाखवतोय आणि लंकेच्या बाहेर काढतोय. तेव्हा बिभीषणजींच्या डोळ्यातनं अश्रू निघाले. तेव्हा विचारांची पश्चातापाची गंगा डोळ्यातनं वाहू लागली. मग जशी इकडे बिभीषणजींच्या डोळ्यातनं पश्चातापाची गंगा वाहते ना, तसं प्रत्येक कुटुंबात बाया माणसं एकेका शब्दाने कुटुंबांचे 10-10 तुकडे करून टाकतात.
जिथं सासू सासरे आहेत ना तिथं असा प्रश्न पडतो सासू सासऱ्यांना, या मुलाकडनं बोलावं का त्या मुलाकडनं बोलावं, कोणाची भूमिका घ्यावी. आई वडिलांना 10 मुलं राहू द्या तरी 10च्या 10 मुलांमध्ये सारखं प्रेम असतं. हे जे घरातल्या सुना काही मुलांच्या डोक्यात घालतात ना, तुम्ही माईले तोच आवडस, तुम्हाला बापले तोच आवडस, हे चुकीचे हायब्रेशन हे डोक्यात घातलेलं. अरे आईला साप जन्माला आला तरी आई त्याला दूध पाजते, मरण्याचं हे का करत नाही. पण हे जे घरातले काही शब्द पडतात ना, इतके खतरनाक शब्द असतात. हेच नरढाण्याला कीर्तनाला गेलो, माझी ओळख नाही पाडक नाही काहीच नाही, जेवणाला बसलो आणि त्याच घर मालकीनबाई मला जेवण वाढायला आला. आमचे बंटी दादा, आमचे गाडीचे मालक, तेही आमच्या सोबत. मनीष दादा, आम्ही जेवणाला बसलो. मला भूक लागली होती, मी जेवण करत होतो. ती ताई वाढायला आली का एकच शब्द बोलायची, बाबा आमना भाऊ बनकनी 1 नंबरना निश्चित. आता माझी त्यांची ओळख नाही. पहिल्यांदा आले मी काहीच बोललो नाही. दुसऱ्यांदा आले, बाबा मी काय म्हणस, आमना भाऊ बन 1 नंबरना निश्चित. मी तरी काही बोललो नाही. मग आमच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणे, बाबा तुम्ही ती बहिणीची कामं बोलली नाही राहणार, मग तर थाट्या उचलेली जाई, पहिले जिले ती बहीण बोलावर तिना दर्जा समजी नाही राहणार का. तिले एक तर चोरांनी जत्रा म्हणे, तर सारंगखेडान जत्रा मग उभी करणी पडी बा. ती बाई काय सांगते, आमना भाऊ बन. पुन्हा तिसऱ्यांदा आली ती बहीण, असं वाटणं येली या कानवाटे ऐकू येत नाही बाबा, या कानवाटे बाबा आमना भाऊ बन निश्चित. माझं जेवण मिवण हात धुण्यापर्यंत आलो होतो. म्हणतो, ताई तुम्ही खरंच चांगलं सांगताय, तुमचं काही चुकीचं सांगणं नाही. तुम्ही घडी घडी सांग राहणार आमना भाऊ बन निश्चित निश्चित. खरं आहे म्हणतं ताई, मना चांगला राहतात. तर मी असा गावेगाव फिरतो का. ते बी मला जर रस्त्यावर कोंबडी फार्म न दुकान टाक देतात, नफा ना धंदा कर भाऊ, फेटा बांधी फिरू नको. अरे जिकडे जाल तिकडे आपले विरोधक आहेत, आपलं पाठराखण करणारे नाहीच. सोपी घटिका नाहीये. ज्या वेळेस इंद्रजित बोलला की निकल जाओ हमारी नगरी से, मग डोळ्यातनं अश्रू निघाले. एक लक्षात ठेवा, इथं नोकरी वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे, ग्रामीण भागातला वर्ग आहे. असं कोणीच म्हणू नका की आमना घरमा कुरबुर चालत नाही. जो वकील न्याय करस त्यान घरमा सुद्धा दांगडो आहे. जो मास्तर बाहेर पडायला शिकाडस त्यान घरमा सुद्धा वजा बांधाव, त्यांनी बाहेर फेकाव, तिने इथल्या दाते आहेत. आणि जो कीर्तन कराटे इथला चर करा ना, त्यान घर टँकर बाहेर फेकावतील. कारण का जो देखे वो दुखिया. तुम्हाला असं वाटतं का मॅटी इथला चर करू म्हणजे आमना घर काहीच व्हावं नाही. अरे बाप, आमना घर तर दुनियाना वजा बांधावती. फक्त एकच करायचं, इथं बसलेल्या सर्व माणसांना एक प्रेमपूर्वक विचाराचा सल्ला आहे. सासू आणि आपली पत्नी यांना कितीही जीव लावा, या घरात आंगळोच घालतील. आता गुलाबजामुनवरी दवा का आता काजू बदामवरी दवा. आपल्याला फक्त भ्रम असतो, मन माय बी चांगली बा, मन बाई बी चांगली बा, हाय फक्त लगीन करेल वर नितात फिटस. आणि माल बी लगीन ना पहिले असं वाटे, माय बी चांगली राज बा आणि बाई बी चांगली राज बा. आणि ज्या दिन वय ना त्या दिन मना बी नितात फिटणार नाही रे बाप. या दोन्ही बी डिप्या चांगल्या नाही राहतीस. या जर शिलगीच घ्यात, नवरा नावना तार टेकावतच नाही, डायरेक्ट गुलाला तुडस. सोपी घटिका नाही. मलाही असं वाटत होतं आमनी दल्ली खूप चांगली बाई आहे बा, खूप समजली बा. नाही रे बाप. लग्न झालं 2-4च दिवस झाले असते, जसं आईजवळ बसलेलो होतो आणि विचार फक्त एक होता की चला बा आईजवळ बसलोय, आई काहीतरी विचाराने काहीतरी गप्पा मारे. तेवढ्यात पत्नीने काहीतरी जिऱ्याची फोडणी दिली, तो सुगंध बाहेर दरवळला. ते जुनी बाई, जुना स्वभाव, पलंगवर बटी कावा कितला टाक इथला गमा वाशी राहणार. माझ्याकडनं सहज बोललं गेलं. म्हणतं बहीण कडाय मग कुदी देख ना, गुडगा बरोबर आहे का कंबर बरोबर आहे.
दल्लीनी येडी घालीस आणि ऐकली ना ते. आणि दुसऱ्याच दिवशी भाजीपालावाल्याची गाडी आली गलीमध्ये. त्या सर्व बाया सांगायच्यात, नाही बीन तुला अंडोर कीर्तनकार शे, तुला बटा ऐकस, तुला ताब्यामा शे, या आमनागरना येडा मानशे, चतुर्थी दक्तच नाही, एकादशी दक्तच नाही, असा मरेल डोरेस ना, काही बिल्ल येतच काही पिशी मा. म्हणजे मी नाही म्हणू बरं, त्या बाया म्हणे बहीण आमनागरना मानचे असा मरेल डोरेलवर सुट्टस कुत्रास ना गत, त्या बाया म्हणे. आणि आमनी दल्ली नाही बहीण, आमनी दल्ली ऐके, त्या बाया मन कौतुक करेत. आणि मग आमनी दल्ली सांगे, नाही व बहीण खावाड दी ना तिने. आवडा हत्ती एवढा पोऱ्या बहीण, ती बिंगोटी पासा बुनू 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 गस करस. म्हणी देख म्हणतो हो म्हणा बा, दल्ली आपला उभा वान वाटी राहिनी. आणि मग त्या दिवसापासून विचार केला, यस नामा पडानं नाही. आते जर तेसनं दोन्हीसनी बी बानगड अशी जुमकताना दिकनी. आणि अंदाज काढा म्हणे, विचार जर करून घेतला की हाऊस सप्ताह 8 दिन उठाव नाही भो. 100 रुपयान नोट आपला पॅकेट मेन काढानी, 3-4 पावडा बांधिलेवाना, 1 बिस्लरी लिहिलं आणि वावरमा जावाना. 3 पावडा बाजूला काढाना, 1 पावडाना 2 भाग कराना. 2 भाग करत का ते असा जमीनवर कुचकरीस, दोन्हीच ना नावने आगारी टाकानी. दोन्हीच ना नावने आगारी टाकी का हातमा पाणी लेवानं. आणि मग आपलं गोत्रा नाव लेवानं ना असं फिराई देवानं. आणि मग तो टाइम घर फोन लावणं, कार बा आमने डिप्या थंड्या पडण्यात का. जर डिप्या थंड्या पडण्यात येईल तर माल बोलाव, नाही तर आको पावडा कोणले तरी सांगू दे. तुम्ही जेवढा बारकाईनं संसारात विचार कराल तेवढं दुःख प्राप्त होईल. इकडे बारीक विचार केला बिभीषणजींनी की आता हा घरातला वादे मांडायचा कुठं. मांडायचा कुठं तर काय केलं, कुठं गेले असतील बिभीषणजी. रामाकडे गेलेच नाही. अगोदर अशी पद्धत होती, विचारवंत लोक जिवंत होते, क्षणोक्षणी असा विचार करत होते की घरात वाद जर झाला तर ज्येष्ठांकडे जायचं. बिभीषणजी आपल्या आईकडे गेले आणि आईला सांगितलं, आई रावणाने मला लात मारली, मला अजिबात दुःख झालं नाही. तो माझा मोठा भाऊ आहे, तो मला लात मारू शकतो, तो माझ्या बापाच्या जागेवर आहे. आणि खरोखर ही पात्रता या खानदेशात होती. जर लहाना भाऊ पत्ते खेळायला असेल किंवा वाईट काम करत असेल, चांबड्याचं जुत्त, घोड्याचं नाल लावलेलं जुत्त, मोठा भाऊ जुत्त्या समत लात मारत होता, पण मान सुद्धा लहाना भाऊ फिरवत नव्हता. एवढा आदर या भूमीत जिवंत होता. तो कुठं घरोघरी पाहायला भेटतो. आते जर दिसता भाऊले मारत त्यान बाई काट्या काढत फिरी का. अरे एका रक्ताचे ते त्यांच्याकडे हे गुण शिल्लक पाहिजे. आणि घराघरामध्ये दुःख का. आमना चुलत बावल्या अनुदाननी येर मंजूर जाई, त्याने काका चुलत असली विचारायला पाहिजे ना, कोणता कोपरा खंदोबा आकड सासूल विचारे. हॅलो वहिनी, आमली येर मंजूर जाई, कोणता कोपरा खंदू म्हणे मसन काही मा खंदा. तुमने 10 बिन 13 बी तथाच आवरी ले जा. केवढे बेविचारी लोक आहेत. जर आपल्याला विहीर मंजूर झाली तर काका चुलते भाऊ बन ज्या शिवारात लहानाचे मोठे झाले, पाण्याचे झरे, झाड, आभोट्याचं झाड, पडाशीचं झाड, हे झाड आपल्याला पाण्याचं चाच दाखवतात. जुनं लोक सल्ला देतात. पण येडा उठान पाडगोय बटा लाई दिना डायरेक्ट आकड सासूल फोन. आणि आकड सासून काय उत्तर दिलं, तुम्ही मसन काही मकांना. म्हणजे आपली पात्रता लक्षात आली की आपण जन्माला आलो रेडा आणि पाणी भरून भरून मेला. म्हणजे आपली गणता झाली नाही. हाही मूल्यमापनाचा विषय आहे. आपण मूल्यमापन मात बसावं का किमतीत बसावं, मूल्यमापनाचा विषय घेतला बिभीषणजींनी. आणि आपल्या आईला सांगितलं, आई मला लात मारली, मला त्याचा राग नाही आला, पण खरा पश्चाताप तेव्हा झाला आई की ज्या वेळेस इंद्रजीत मला सांगायचा, ए कायर निकल जाओ हमारी नगरी से, जाओ वनवासियों के पास. अगं तो राम माझा परिचित नाही ना, मी रामाला ओळखत नाही, माझा भाऊ माझ्यासाठी राम आहे. पण ज्या मुलाला मी माझ्या खांद्यावर खेळवलं
ज्या मुलाला माझं बोट धरून चालवणं शिकवलं तो मुलगा मला सांगतो निकल जाव. आणि ज्या वेळेस अशा घरांमध्ये भानगडी घुसतात ना, प्रत्येक बायांना सांगतो कधीच मुलांची पाठराखण करू नका. चांगलं बोल ना तू, चांगलं खुडत येले, चांगलंच आहे आई, त्या लगेच वल्ला वल्ला खुडती ना. तर एक लक्षात ठेवा, आपला वाद मुलांवरती बेदू नका. जर मुलांवरती तो वाद लादला ना, पिढ्यान पिढ्या नसता नाबूद होऊन जातात, सुधरत नाही ना, उमजत नाही. हे कलियुगाचं वातावरण आहे, इथं विचार करून जगा. जर रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तर व्हॉट्सअपचे मित्र आणि फेसबुकचे मित्र आणि गुगलचे मित्र येत नाही. आपल्या पाठीच्या भावाला कळालं का तो आपल्याला दवाखान्यात ऍडमिट करतो, त्यावेळेस रक्ताचं नातं कळतं की ते किती ग्रेट असतं. हा विचार करणं गरजेचं आहे ना. पण बऱ्याच बाया, हे बामना धमान्याकडे कीर्तनाला गेलो, सारखी घर, हातपाय धुवायला लागलो, त्या बाईला सहज विचारलं, म्हटलं ताई हे सारखं घर दिसतं कोणाचं आहे? भाऊ बनशेत म्हणे ते आमना. म्हणतो तुला बोलावरती समजी राहणं, तू कितली बहीण ज्ञानी हुई असं. तेवढ्यात त्यांचा घरचा माणूस टावेल घेऊन आला. ती बाई घरात गेली, म्हणे बाबा तो माझा भाऊ बन नाही तर तो माझा पाठीचा भाऊ आहे, पण इना मुसडा ना पायरे तो भाऊ बन जाया. माझा भाऊ बंद झाला कशामुळे? हिच्या बोलण्यामुळे. जर भावा भावातलं प्रेम आपल्या वाणीतनं तुटत असेल तर प्रत्येक बाईंना धोक्याचा इशारा देतो. जे तरुणपणात वागलो ना ते म्हातारपणात भोगावं लागेल. आणि भोगणं सोपं नाही. जगद्गुरु तुकोबांचं प्रमाण आहे, भोगतो ना रे संगीता वातो, भोगतो ना रे संगीता वातो, भोगतो ना रे संगीता वातो, भोगतो ना माऊलींनी समर्पक सांगितलं की भोग तो ना घडे संचिता वाचोनी. जे तरुणपणात वागलो ना ते म्हातारपणी भोगावं लागतं. बरेच जण तरुणपणात असा गर्विष्ठपणा आईवडिलांवरती गाजवतात. एवढं तेवढं जरी घरात काय झालं तर तरणे ताटे पोरं सुद्धा बापाला बोलताना आरे कार्यावर येऊन जातात. बऱ्याच सुना हवं नैव चटव मरव, तुला तोंड काय कर. कोणत्या सासूला बोलतो आपण? जिने धुड्यासारख्या सिटीत सुयांपासनं तर डेगा बोघणांपर्यंत मोठ्या मोठ्या घरांपर्यंत प्रॉपर्ट्या ज्या सासूने सांभाळून ठेवला, जीव जाडून प्रपंच जतन केला, त्या सुनेला ज्या दिवशी सून सांगते चेटव मरव मला तोंड नका काढू, आणि मग ज्या दिवशी सासू कोपऱ्यात जाऊन रडते तर त्या दिवशी तिच्या अश्रूंनी जो श्राप दिलेला असतो तो आपल्याला भोगावा लागतो. भोगणं चुकत नाही असं म्हणू नका. माझ्याजवळ सर्व आहे, मला ते दिवस येणार नाही. प्रत्येकाला एक दिवस रडावं लागतं कोपऱ्यात. एकदा जगाशी युद्ध करू शकतो, पण जी संतती निर्माण केलेली राहते ना, ही ज्या दिवशी ग्रासते त्या दिवशी मंगळ हे नोहे कन्या पुत्राधिक आणि राहिला लौकिक अंतरपाठ. सोपी घटिकाने विचार, विवेकजन्य विचार करावा का अविवेकजन्य विचार करावा हे आपापल्या पात्रतेवर ठरतं. प्रत्येक घरात जर शिकलेली आई घरादाराला पुढे नेई का म्हटलं जातं? ती आई
प्रेम वाटायचं काम करते, ती आई समजवण्याचं काम करते. प्रत्येक आईचा आज विचार शुद्ध पाहिजे. हे तुझे काका आहेत, ही तुझी आत्या आहे. आत्या काय असते पुन्हा ऐका. जर यदा कदाचित आपला बाप मरून गेला आणि जर आत्या माहेरी आली, बापाचा जेवढा धाक असतो तेवढी पावर आत्याला असते. जर आत्या आली, जर भावाचा पोरगा वेडावाकडा वागत असेल तर ती आत्या भाचाचा कान धरू शकते का रे भडवा, इथला वात ना का. आई म्हणी सोनासारखी भाऊजाई कोपरा मर रडायनी, लाज वाटस का तुले. म्हणा भाऊ सोडी घ्या म्हणजे तिला काही उन्मा सोडशी का तू. हा बोलण्याचा अधिकार आत्याला असतो. कारण का, आत्या बापानंतर त्या घरातलं मुख्य स्थान असते की ती अधिकाराने तिथं बोलू शकते, येऊ शकते, सांगू शकते. पण धाकलपणेस प्याज पोरतले सांगितले हो हाय तुम्ही आत्याना भाऊ बोलती कधी कधी भूक सुनी का दिवयाकाची शांतता लाग देत नाही. म्हणजे ना आम्ही ती येवान पहिले पै जातीस. हे घरोघरी हे काय असं थोडी आहे. पण हा विचार जो घरोघरी सुख नांदण्यासाठी आहे ना, हा विचार कधीतरी बिभीषणजींना साक्षी ठेवून करा की बिभीषणजी आईला सांगतात आणि आई सांगते बिभीषणा, जर या लंकेचा, रावणाचा, बिभीषणाचा आणि आमचा उद्धार करायचा असेल ना, तू फक्त रामाला शरण जा, दुसरं कोणालाच शरण जाऊ नको. या निशिचरांचा जर उद्धार करायचा असेल, या लंकेचा जर उद्धार करायचा असेल ना बेटा, तर तू फक्त रामाकडे जा. काय पात्रता असेल महाराज, ती काय विचार असतील. घरात भानगड झाली तर आईला विचारावं मुलांनी. मला नाही वाटत आते कोणी मायली विचारी असेल. आते पहिले सासू विचारतील, सांगा ना आई काय करावं. आणि आई आणि सासू दरीतलं अंतर आहे, भरलं जात नाही. आई असा सल्ला देईल की 10च्या 10 मुलांचा उद्धार व्हायला पाहिजे, यांचं कल्याण व्हायला पाहिजे. त्या आईने सल्ला दिला म्हणे बेटा एक काम कर, फक्त रामाकडे जा आणि रामाच्या शरणागतीत जाशील ना, सर्वांचं कल्याण होईल. या भवसिंधूच्या दुःखाकडे जाऊ. मग ज्या वेळेस पत्रकार भक्त मंडळी तुकोबारांकडे यायचे की तुकोबाराय आमच्याही जीवनात असे काही घरेलू प्रसंग येतात, फक्त सांगा ना काय करावं. तुकोबारांनी सांगितलं, धैर्य, क्षमता, अतिशय हिम्मत बाळगा. हिमतीच्या जोडावर कर्म शुद्ध करा. कर्म शुद्ध झालं, हिम्मत बाळगाल, विचारांची शुद्धी झाली तर विचार असे घडी घडी बदलणारे नाही, तर क्षणोक्षणाला आपले विचार असे पाहिजे. ते विचार सांगितले तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या
किशनजींना सांगितलं त्यांच्या आईने की लगेच विचार करा, ताबडतोब विचार करा. विचार काय केला? रामाच्या शरणांगतीत जाणं. मग तसा हा 5 फूट साईंचं गोराण गोमटा नरदेह भेटलाय. भ्रमात नका राहू. एक दिवस आपल्याला सर्व अंबरकया सोडून निघून जायचंय. आणि हा जो संसार आहे ना, हा फलकट आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. हा फलकट संसार कधी भीक मागू देत नाही ना, कधी आनंद व्यक्त करू देत नाही. या फलकट संसारात ज्यांच्याजवळ रडावती लोक आपल्याकडनं रडून रडून काढून घेतात आणि हसून हसून गप्पा मारतात. आपण कोणाजवळ तरी आपले अश्रू काढावी अशी लोक शिल्लक नाही राहिली आता. आपली टिंगल करणारे हजार आहेत, आपल्याबद्दल कुजबुजू करणारे हजार आहेत. आणि याच रावणांजींची जेव्हा दखल शेवटच्या घटिकेला घेतली गेली होती की भूमीला पडताना, तर हे रावणजी सांगत होते की संसारामध्ये मी भ्रमित जगत होतो ना, धड मला संसारातलं कुठलं सूत्र सापडलं नाही. मी जगत असताना असं वाटत होतं की मी संसाराचा परिपूर्ण विचार करून सागराचं पाणी गोड करेल, स्वर्गात जायला शिडी तयार करेल, पाणीवरती दिवा पेटवून दाखवेल. पण ते शक्य झालं नाही. कारण का? संसाराचं नाव बदलून ठेवलेलं याचं नाव दुःखच आहे. कारल्याची भाजी कितीही साखर टाका का दूध टाका, ती गोड होत नाही. तसं संसार कितीही पराकाष्ठ बांधावारे दुःख बांधावारे बांधावडी आहे हा संसार. दुःख बांधावडी आहे, सुखाचा विचार कुठेच नाही. सुख शोधता शोधता मरून जाऊ पण सुख पदरी पडत नाही. ज्ञानोबराय संसाराच्या बाबतीत दाखला देतात. जेते संसार चित्रपटू उमटे, मनाचे मनोरूप पटू फाटे, मग सरोवर आटे मग कैसी प्रतिमा उमटे. चंद्र आणि सूर्याचं प्रतिबिंब जिथं पाणी शिल्लक आहे तिथं पडतं. आणि माणुसकीची आणि राम नावाची ज्योत जिवंत माणसाच्या हृदयात चालते. तोपर्यंतच आपल्याला सांगितलं गेलंय की वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काढी कुठो निघेला. अरे आपलं आयुष्य तरी काय इथं विचार करा ना. विचार करून नाद बाबा सांगतात की पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोरी प्राचीन. काय आपलं पक्ष्यांसारखं दाणं टिपणं निघून जाणं. पण पक्ष्यांना त्यांचं जीवनाचं सूत्र कळालं की दाणे टिपून भुरकन उडून गेलो तर इथल्या ममत्वामध्ये गुंतणार नाहीत. पण माणसालाही इथं पाठवलं, तूही फक्त वस्ती करासारखा जग नाही. नाही घरे दारे बंगला इस्टेट बारदान पोरे सोरे हांडीभर बुचक त्यांना लंबा उईगूत. एक दिवस नाही सुखाचा.
सिलेंडर भरी लयो पीठ सरी जास, पीठ लयो दूध सरी जास, दूध सरी गे दूध लयो तेवढा मा घरमा दांगडो गुजास, घरमातला दांगडो थंडा करो तर लगून भाज्या थंड्या होई जातीस, भाज्या थंड्या होई गयात कधी आको गरम करो जेवण जात नाही, ते थंड गरम खावाय गे बीपी लो शुगर चालनात वरे जावाले. काय दिवस आहे, कोणता सुखाचा दिवस आहे. पण संसार करत असताना एक लक्षात ठेवा, संसाराच्या धावपडीत एकच घटिका लक्षात ठेवा की मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला. या मनाला एकच विचार करून सांगा की तुझं स्थिती आणि तुला शांत राहण्याची घटिका हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. जर नाही मन ऐकत तर सांगा त्या मनाला नको नको म्हणा, गुंतू माया जाडी. कारण का काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, म्हणा गुंतू माया जाडी. काळ आला जवळी का, अरे हा काळ आपल्याला घेऊन जाईल महाराज, काळ ठेवणार पण मंदिर घेऊन जाय बोका, मंदिर घेऊन जाय घेऊन जाये बोखा तैसा लोका काढ. अरे हा काढ घेऊन जाणार आहे, कागटाई नाही आहे. आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई चढ़ा जंजीर. किती गोड सांगितलं महाराज. आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई चढ़ा जंजीर. प्रत्येक दिवस आपण इथून जाणार, तिथं राहणार नाही. पक्षासारखं सांगितलं, पुन्हा सांगितलं. उडाली पक्षीने निघाली आकाशी, चित्त बाळा जवळी ठेवून या, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग मी सुखे असेन का संसारी. नाही कळालं तर पुन्हा सांगितलं. धेनू चरे वनी चित्त वत्सावरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग मी सुखे असेन का संसारी. विचारपूर्वक संसाराचा दाखला देत असताना सांगतात, अरे या देहाने प्रपंचाची शिदोरी बाळग आणि मनाने परमार्थाकडे जा. काळ तुला घाबरेल. धन्य झालो आता यासी संधे नाही, न पडो या वाही काळा हाती. पण काही लोक जेव्हा काळाला घाबरत नाही, मग तेव्हा काळाच्या बाबतीत सल्ला दिला जातो. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. ओ सरळ दिशावटी बा तळ बांधून येईल.
मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची खाली आलो दान मागायचं आलो दान मागायचं आलो दान मागायचं आलो दान मागायचं पिंगा ग बाई पिंगा 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 औघा 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 डांगर जुहार 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 वाजा लेकरासाठी टाळी वाजा हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हो सरती शेवटी बा काड बांधून नेईल सरती शेवटी बा हो एका जनार्दनी बा आमची काही बा जाईल पिंगा ग बाई पिंगा हा पिंगा जोपर्यंत नाचवतो ना दादा तोपर्यंत भ्रम असतो मला कोणी काही करणार नाही पण ज्या दिवशी हा पिंगा नाचवून निघून जातो त्या दिवशी कळतं अभ्राची सावली जाईल रया कौनाची मायबाप कौनाची गणगोत त्यावेळेस या नरद्याची ख्याती कळते पण आपल्याला नरदेव सोडावा लागतो मग तो इशारा दिला जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या समर्पक सांगितलं की नाशिवंत हड्या